मला काहीही माहिती नाही, तुम्ही काही करा. काय ग, तुला नीट बघून चालता येत नाही का? सॉरी जिजू, माझं लक्षच नव्हतं तुमच्याकडे. अगं पण औक्षण करताना असं घडणं बरं नाही ना. आणि तुझ्या एका धक्क्याने त्यांची काय अवस्था झाली ते बघ ना. जावई बापू, तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका. हं, ह्या अशा गोष्टी घडतच असतात. नाही नाही ठीक आहे हो, माझ्यासाठी नेहाजी महत्वाचे आहेत. मी त्यांच्यासाठी हे सगळं करून घेतो, वाळणं वगैरे. तुमच्या ह्याच समजूतदारपणाचं मला नेहमी खूप कौतुक वाटतं. तशी आमची नेहा नशिबान आहे हो. हो ना, तिला तुमच्यासारखा नवरा मिळालाय. तुम्ही ते नंतर पुसून घ्या, मी परत कुंकू लावते. तर येते आणि मग तुम्हाला शपथ, काय चुकीचे दिसताय. काय ग, तुला पण नीट बघून चालता येत नाही का? म्हटलं ना मी चुकले म्हणून. ते घेतील ना मग पुसून, मी देते ना. काय करताय? मी काय म्हणते काकू, आता ओवाळत बसूच नकात ना तुम्ही. त्यापेक्षा तिकडे चला, ते गुरुजी बोलवतायत, नवग्रहाची पूजा करायची ना. तुम्ही पण असेच चला, आपण नंतर बसू. चला नेहा, अगं चल चल चल, ये ये ये. यश, तू कधी आलास? किती फोन केले तुला, फोन पण उचलत नाही. मला असं वाटलं आजच्या दिवशी तरी तू लवकर येशील. आय नो, आता कोणीतरी प्रेमात पडलंय ना, माझ्यासाठी थोडी ना वेळ असेल. बाय द वे, एकटाच आलाय. ती कुठे? मी तुला सांगितलं होतं ना तिला पण घेऊन ये. तुझ्या फ्रेंडचं लग्न आहे, बेस्ट फ्रेंडचं लग्न, आणि तू तिला नाही आणलंस. ठीक आहे, कोण आहे ते तर सांग, म्हणजे नाव. आपल्या ऑफिस मधली आहे का? नाही, ऍक्च्युली ऑफिस मधल्या काही मुली तुझ्या समोर बघतात म्हणून विचारतीये. नाही, ऑफिस मधली असते तर तू मला सांगितलं असतं, मलाच कळलं असतं ऍक्च्युली. पण मग कोण आहे? यश, मीच बोलते एकटी, तू काहीच बोलत नाहीयेस. बोल ना, ऐकतोय मी. तेच मी म्हणते, तू फक्त ऐकतोयस, बोलत नाहीयेस. तुला नकोय का मी तिच्याबद्दल काही विचारू? ठीक आहे, काही जबरदस्ती नाही विचारलं. पण जेव्हा कधी ती माझ्या समोर येईल ना, तेव्हा मला माहितीये मला तिला काय विचारायचं, आणि तेव्हा तू अडवायचं नाही. चल आता, पूजेसाठी उशीर होतो. परी परी कुठे आहे? परी असेल फ्रेंड्स कडे. का, काय झालं? नेहा, मी जातोय कुठे? दुबईला, कायमचा. हे कधी ठरलं? आजच. ऍक्च्युली माझी ट्रान्सफर झाली आहे. समीर सर दुबईला जात आहेत आणि आय हॅव टू गो विथ हिम. ट्रान्सफर आणि हे सगळं तर म्हणजे 15 दिवसाआधी सांगतात ना, असं अचानक? चल ठीक आहे, लग्नाच्या विधीनंतर बोलू. चल. मी लग्नापर्यंत नाही थांबू शकत नाही. मला असं वाटतं की तू पुन्हा एकदा लग्नाचा विचार करावा. परी मोठी होत चालली आहे नेहा, तिच्या भविष्याचा विचार नको करायला. आणि तुझं जसं काय वय झालंय का, संपूर्ण आयुष्य तू असंच काढणार आहेस? हे बघ, हा तुझ्या आणि परीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे तुमच्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, हे फक्त तू आणि तूच ठरवू शकतेस.
आता फक्त तुझा काय निर्णय आहे, तो आम्हाला जाणून घ्यायचा. फ्रेंड कुठे होतीस तू? फ्रेंड मी कधीपासून तुझी वाट बघतो. तुला यायला एवढा उशीर का झाला? ऍक्च्युली तुझ्या फ्रेंडचा ना वेळेच्या बाबतीत हा प्रॉब्लेमच आहे. नेहमी उशीर करतो आणि म्हणूनच जे घडून आहे ते घडून जातं. पण आज ना मी तुला फक्त तुला भेटायला आलो, पण का? कारण मी दुबईला जातोय कायमचा. म्हणजे मला कधीच भेटणार नाही. अगं मी तुला सोडून जात नाहीये, मी फक्त दुबईला जातोय. आणि मी तुला आधी सांगितलंय ना, तुला जेव्हा कधी माझी आठवण येईल फक्त मला हाक मार, मी येईन. ओके? बाय. बाय बच्चा. बाय. पूजेची तयारी झाली, सगळे वाट बघतायत. येत आहे ना? हो